सरकारी कर्मचारी या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता 4% थकबाकीबाबत येत्या पावसाळी अधिवेशनात निर्णय होणार. चला सुरू करूया. लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता 46% 50% केला आहे. मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून 46% 50% झाला. आता महागाई भत्ता 4%ची वाढ झाली. केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारे तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविला आहे. मात्र महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजून वाढलेला नाही. त्यामुळे जानेवारी 24 पासून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य शासन सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना जानेवारी 24 पासून 4% महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. जानेवारी 2024 पासून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% होणार आहे. याचा अधिकृत शासन निर्णय हा येत्या पावसाळी अधिवेशनात काढला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 27 जून पासून महाराष्ट्र राज्य शासनाचे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून याच अधिवेशनात याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनात हा निर्णय झाला तर जून महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता रोखीने लाभ मिळणार आहे. तथापि ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी ते मे या कालावधीमध्ये महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचारी खात्यामध्ये जमा होणार आहे. एकंदरीत जून महिन्याच्या अखेरीस राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी.आर जारी होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. त्याशिवाय या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वय वाढवण्याबाबतही सकारात्मक निर्णय होऊ शकतो असा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या आगामी पावसाळी अधिवेशनाकडे लक्ष लागले आहे. धन्यवाद.